सन्माननीय विनायकजी मार्के आणि सचिनजी कांबरी या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण दोस्ती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं विनायकजी मार्के यांच्या माध्यमातून आपण पाहताय या सगळ्या मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्यात. ते सन्माननीय विनायकजी मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आणि सचिनजी कांबरी यांच्याकडून आपण पाहताय जे मॅन ऑफ द सिरीज साठी जे कूलर तुम्ही पाहताय ते कूलर खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की या मुख्य व्यासपीठावरती या. सहर्ष स्वागत. दोस्ती चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. हो, पहिला बॉल इनफिल्डच्या वरून केला, कॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. एक कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धाबा इथून आपण कंप्लीट होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थानं तो शॉट चेक करत असताना बरोबर इनफिल्डच्या वरूनच केले आणि मात्र 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या भोईरवाडी टीमचं 2 या धावसंख्येनं. सेकंड गेंदवरती आपण पाहताय भानुदास आणि शशांक. खोलवर टप्प्याचा चेंडू, हलकीशी कडा घेतली, बॉल शॉट थर्ड मॅन मध्ये चालला. तोपर्यंत आणखीन एक सिंगल इथून पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉल वरती जबाबदारीनं खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना इथून आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे बोरीवाडी टीम. पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धाबा. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्गवरती योगेश आणि खऱ्या अर्थानं 13 वर्षाचा हा गोलंदाज आपण पाहताय. ऑन साईडला फटका इनफिल्डच्या वरून केला, बॉल सरळ चालला, लॉंग लेग सीमारेषा गाठतोय. चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस 2 बॉल वरती गोलंदाजाची व्हेरिएशन ती ओळखली गेली, त्याला तो सन्मानच दिला आणि त्याच्यानंतर मात्र ते आक्रमण आता इथून पाहायला मिळतंय. फलंदाज शशांकचं त्याच्या पाठमधून आपल्याला हा चौकार इथून पाहायला मिळतोय. चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या आता इथून आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 7 धावा धावफलक्यावरती इथून आपण पाहताय. हो, फुलालेंचा बॉल मिड ऑन मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. धाव मिळणार नाहीये, अगदी चपल त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात. बरोबर मिड ऑन मध्ये त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, त्यांच्या हातामध्येच बॉल आला. एकही धाव इथून मात्र मिळत नाहीये. या धाबा बचाव करण्यासाठी फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली जाते. इथून पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ही धाव फलक्यावरती ऍड होईल. धाव फलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र अगदी 8 पर्यंत. 8 धावा धाव फलक्यावरती आहेत. हा व्हाईट बॉल आलाय. हो, शॉर्ट बॉल होता, स्केअर करायचा होता, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचायचा होता. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल इथून देखील पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर जो काय कमबॅक करतोय गोलंदाज योगेश. वय वर्ष अगदी आपण पाहताय 13 वर्ष, यंगस्टर आहे. कुटरवाडी टीम कडनं आणि तो यंगस्टर खऱ्या अर्थानं ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. हो, पुन्हा एकदा फोर्स केलाय समोर, लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीये, मिड ऑन ला बीट करत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत चौकार. शेवटच्या बॉल वरती देखील आपण पाहतोय तो चौकारच झालाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावा धाव फलक्यावरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले मध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेशनं. 4 ओव्हरची मॅच आहे.
एका ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज निशांत सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. सेकंड गेंद वरती भानुदास ऑन साईड त्यांना तुम्ही पाहता. ओ अगदी आपण पाहता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलाय. आणखीन एक यंगस्टर गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. फुटरवाडी टीम कडनं बराचसा दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थानं संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झालाय. अगदी पाहायला गेलं तर रसायनी विभागामधून आलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये हो फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग एफर्ट्स कमालीचे होते. इथून मात्र फिल्डरचे धावा वाचवल्यात. त्यात तब्बल आपण पाहताय 3 धाव मिळाली. ती सिंगल न धाव फलक अगदी आपण पाहता ती जाऊन पोहोचेल 13 वरती. निशांतचं षटक सेकंड आतापर्यंत चांगलं राहिलंय. व पुन्हा एकदा फुललेंचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिडिंग पाहायला मिळते. तितकी फिडिंग चांगली आहे तितकीच फेके देखील अचूक पाहायला मिळते. एकाच ऍक्शन न बॉल पकडून मात्र त्याच ऍक्शन न ती फेकी होत असताना पाहायला मिळते. चांगली फिडिंग पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल इथून आली आहे. सिंगल न धाव फलक 14. भानुदास आणि शशांक खऱ्या अर्थानं ही पार्टनरशिप बिल्डअप करतायत. धाबा बनवायच्या त्यासाठी पार्टनरशिप महत्वाची असते. हो पडल्यानंतर थोडासा कमी गतीने आला. डायरेक्ट हिटचा चान्स. हो चुकी झाली. एक कंप्लीट झाली आहे. सेकंड नको आहे खऱ्या अर्थानं शशांकला कारण की इथून डॉट ऑफ पर्सेंटेज वाढलेत. धाबा येत नाहीयेत. अशा वेळी मात्र एखाद मोठा फटका अपेक्षितच आहे या धावसंख्येचा गती थोडीशी वाढवण्यासाठी आणि त्यासाठी मात्र त्याने स्ट्राईक स्वतःकडेच ठेवली आहे. 15 धावा धाव फलकावरती. ओ फटका लॉंग ऑनला सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे शशांकच्या पाठ मधून आलाय हा षटकार. हेच खऱ्या अर्थानं त्याला हवं होतं. त्यासाठी मात्र ती सेकंड डाव त्या ठिकाणी नाकारली. तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना त्याच्या पाठमधून हा षटकार आलाय. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 21 धावा धाव फलकावरती आलात. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता चौकार आला. षटक समाप्त झालं. धावसंख्या 25 धाव फलकावरती पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहता 25 धावा धाव फलकावरती. पंचवीस धावा धाव फलकावरती पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आल्या 13 आणि गोलंदाजी मार्क वरती आता जीवन. हो पहिलाच बॉल बाहेर टाकला होता. अगदी आपण पाहता हलकीशी कडा घेतली आणि मात्र पहिली विकेट आली आहे. भोईरवाडी टीमची फलंदाजीतून बाद होतील ते भानुदास. पहिला आदरा मिळतोय भोईरवाडी टीमला.
25 या धावसंख्येवरती. जीवन गोलंदाजी मार्क वरती आले. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता आणि पहिल्याच बॉल वरती ती विकेट प्राप्त करून देत असताना तर विकेटची आवश्यकताच होती, कारण की पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली होती. आता पार्टनरशिपला ब्रेक लावण्यासाठी खऱ्या अर्थाने ती विकेट ही महत्वाचीच होती. ती महत्वपूर्ण विकेट बानुदास इथून बाद होतील. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रोहित बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. तिसऱ्या क्रमांकावरती रोहित यांना आपण पाहता. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. लोवर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं मिस टायमिंग, गेल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतात. आले बॅक टू बॅक विकेट. पहिली विकेट आली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल झाले. पहिलाच बॉल त्यांच्या समोर अगदी लोअर फुलटॉसच आलाय आणि त्याला खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहायला गेलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याच्या नादामध्ये तिथून मात्र तो मिस टायमिंगच राहिला. ती ताकदच जनरेट झाली नाहीये आणि तिथून मात्र फलंदाज रोहित देखील बाद होतात. दुसरा हादरा मिळतो आता भोईरवाडी टीमला 25 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या 25 धावा आल्या आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर आता मात्र त्यात बॅक टू बॅक विकेट्स त्यांना पाहायला मिळतात. इथून पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का दोस्ती चषक 2026 ची, हे देखील पाहावं लागेल. पहिली विकेट हॅट्रिक इथून पाहायला मिळेल का. गोलंदाज जीवन याच्या माध्यमातून आपण पाहता विकेट हॅट्रिक बॉल इथून आपण पाहताय जीवनचा. ओ यावेळी अगदी आपण पाहता ब्लाइंड स्ट्रोक केलेत, स्केअर केला, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. विकेट हॅट्रिक बॉल वरती झालाय चौकार. विकेट हॅट्रिक साठीच गेले होते बरोबर. अगदी आपण पाहता लेग स्टंपला पकडून मात्र बॉल टाकला होता, तिथून आत आणण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर पीक केला फलंदाज सौरभनं आणि इथून मात्र आज चौकार पाहायला मिळतोय. चौकार आला, चौकारानं धावा धाव फलक्यावरती आल्या त्या मात्र आता 29 धावा धाव फलक्यावरती. 2 विकेट आल्या. तिसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. 29 धावा धाव फलक्यावरती आहेत. भोईरवाडी टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतीये. हो चांगला बॉल, पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी त्याच पद्धतीनं पुढे येऊन मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. जीवननं आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. जीवननं 2 विकेट्स मिळवल्यात. जीवनच्या विरोधामध्ये तो एक चौकार आला होता आणि त्याच्यानंतर मात्र लगेच कमबॅक त्याचं पाहायला मिळालं आणि इथून डॉट बॉलच फेकतोय. चांगली बॉलिंग जीवनची इथून आपण पाहता. 29 धावा धाव फलक्यावरती. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फटका केला, यावेळी फिल्डर आणि इथून मात्र फलंदाज बाद. अगोदर जर पाहायला गेलं तर फिल्डर थोडेसे अगदी आपण पाहताय स्क्वेअर होते, परंतु यावेळी बरोबर आपण पाहताय लॉंग लेग मध्ये डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात केला आणि अगदी त्याच पद्धतीनं बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती मात्र स्ट्रोक खेळत असताना फलंदाज बाद झाले सौरभ. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे.
आणि आता भावेश शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील आपण पाहता आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे 29वा धावफलकावरती आहेत नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी या ओव्हर मध्ये आपण पाहता 3 विकेट्स आतापर्यंत मिळवल्यात गोलंदाज जीवन एक चौकार आलाय त्याच्या विरोधामध्ये एक डॉट बॉल देखील त्याने फेकला एक बॉलचा खेळ आता बाकी आहे या षटकातील चांगलं कमबॅक करून दिलं जीवन हो फटका सरळ जाईल मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे शेवटच्या बॉल वरती दणकाच दिलाय फलंदाज भावेच्या बाट मधून षटकार आलाय हवेच्या दिशेनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय बरोबर मिडल झाला आणि हवेच्या संगतीनं बॉल बरोबर सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय 6 धावा मिळतील 6 धाव्यानं आपण पाहताय धावफलक आता अगदी इथून फ्लाय होत आणि जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 35 वरती 35 धावा धावफलकावरती शेवटचं षटक आता इथून बाकी आहे चांगली बॉलिंग करत होता जीवन आपण पाहताय ज्यानं 5 बॉल मध्ये फक्त 4च धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट मिळवल्या होत्या महत्वपूर्ण परंतु शेवटच्या बॉलवरती बाबेच्या बाट मधून तो षटकार आला हो इथून एज लागले शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत एक धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल सिंगल आली सिंगल ना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 36 धावा धावफलकावरती गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय हो फटका चांगला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट केला बॉल सरळ निघून चालला लॉंग लेगला आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे 22च्या माध्यमातून आपण पाहता या देखील 4 धावा इथून आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील धावफलक जाऊन पोहोचले ते 39 हो साली 40 धावा धावफलकावरती आहेत 2 बॉल पहिल्याच 2 बॉल मध्ये 5 धावा पाहायला मिळतात 22 स्ट्राईक घेतली खऱ्या अर्थाने शशांक ते स्ट्राईक सोडायला रेडी नव्हते परंतु 22 पूर्णपणे सॅकिंग एंड वरती पोहोचले होते आणि तिथून मात्र ती सिंगल कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या बाट मधून तो चौकार पाहायला मिळतोय त्यानं स्ट्राईक का घेतली हे त्याने देखील दाखवलं शेवटचं षटक चालू आहे संदीप 2 बॉल मध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्यात सुरुवात तर चांगलीच झाली आहे हो चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप बरोबर व्हाईट लाईन पकडून मात्र हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल आला डॉट बॉल न कोणती धाव विजयजी खोचाडे या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांना विनंती आहे की आपण मंचकावरती या आपलं सरचं स्वागत शॉर्ट बॉल होता हुक केला आणि इथून देखील 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना शेवटच्या स्लॉगरला सुरुवात झाली आणि स्लॉगर मध्ये अगदी आपण पाहताय की हाणामारी करत असताना 22 आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या इथून मात्र फ्लाय होईल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 44 वरती 44 धावा धावफलकावरती 46
46 धावा आहेत. षटकार आहे. 46 धावा धावफलकावरती आल्या. ओ फुल टॉस ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि इथून देखील षटकारच पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये. दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज भावेश आपण पाहता. षटकार आला. षटकारानं धावसंख्या आता इथून जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि अगदी अर्धशतक कंप्लीटच झालंय बोईरवाडी टीमचं. 5 बॉल 22. भावेश 8 बॉल 8 बॉल मध्ये 20. शशांक आपण पाहताय बॅटिंग करतात. हो चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. बरोबर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरच आला होता समोर, परंतु हा बॉल खऱ्या अर्थानं मिडल होऊ शकला नाहीये. डॉट बॉल आला. डॉट बॉल ना आपण पाहता तिथून पहिलं सत्र समाप्त झालंय. एक 22 ची धाव तिथून मात्र सिंगल ऍड झाली. 53 धावा धावफलकावरती आहेत बोईरवाडी टीमच्या आणि टार्गेट आहे 24 बॉल मध्ये ते 54 या धावसंख्येचं. 24 बॉल आणि 54 धावसंख्येचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट भलं मोठं आव्हान म्हणता येईल 24 बॉल मध्ये 54चं. विजय भाऊ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या मुख्य व्यासपीठावरती वैभव यांच्या शुभ हस्ते आपण विजय भाऊ यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत.
54 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट आहे, बलमोठं डंगर खऱ्या अर्थानं उभारलंय भोईरवाडी टीमनं. कुटारवाडी टीमच्या अगेन्स्ट 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. निशांत आणि सनी हे 2 महत्वाचे फलंदाज आपण पाहता जे सॅकिंग सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज सौरभ येथून पाहायला मिळतील. P1चं षटक आहे. हवा आता खऱ्या अर्थानं वेगानं वाहते या मैदानावरती. संध्याकाळच्या सत्राला जशी सुरुवात होईल तसं खऱ्या अर्थानं आपण पाहता या मैदानावरती ती हवा अगदी वेगानं वाहताना आपल्याला पाहायला मिळते. रायटी फलंदाजांसाठी आता भरपूर सारा ऍडव्हान्टेज आहे, परंतु हवा देखील आपण पाहताय एका जागी स्तब्ध नाहीये. अगदी चारी दिशेला मात्र ती फिरत असताना पाहायला मिळेल. परंतु आता सध्याच्या घडीला रायटी फलंदाजांसाठी भरपूर सारं उपयुक्त आता मात्र हे मैदान इथून आपल्याला पाहायला मिळतं. 24 बॉल 54 धावसंख्येची आवश्यकता. 24 बॉल मध्ये 54 धावा इथून बनवायच्या आहेत. स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2026. आज पहिला दिवस स्पर्धेचा. फार चांगली खऱ्या अर्थानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ड्राईव्ह केलाय, कव्हर मधून बॉल काढलाय, बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. पुस्तकी फटका इथून आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय फलंदाज निशांतच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. बरोबर शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे, त्यांच्या बाजूने मात्र हा फटका काढलाय. इतके दर्जेदार बॅटिंग अगदी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाले. 54चा पाठलाग करायचा मग बॅटिंग देखील तशी व्हायला हरकत नाहीये. पडल्यानंतर बाहेर निघाला. पंच इथून सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडासा दबाव आता गोलंदाजांवरती जरूर पाहायला मिळेल. सुरुवात चौकारानं झाली आहे, दमदारच झाली आहे. 5 धावा धावफलकावरती आला. 54चा पाठलाग करत असताना एक मोठ्या धावसंख्येला चेस करायचंय. मग अशा वेळी खऱ्या अर्थानं ही सुरुवात दमदार होणं फार गरजेचं आहे. थोडीशी फिडिंग मध्ये चेंजेस, मिड ऑफ मिड ऑन थोडेसे स्क्वेअर केलेत. हो, चांगला बॉल यावेळी खांद्याचा वापर करत असताना बरोबर पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. थोडस लेग कटरचा वापर करत असताना अगदी बोट फिरवलीत बॉलवरती पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर टर्न घेत असताना बॉल पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा अगदी आपण पाहता तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता निशांतचा, परंतु इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 बॉल झालेत, सॉरी 5 धावा झाल्यात. हो, पुढ्यामध्ये टाकला मिड ऑनला, मिड ऑफला फिल्डर आहेत, पकडले कॅच. मिड ऑफला बीट करूच शकले नाहीयेत. त्यासाठी मात्र ते फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बरोबर अगदी आपण पाहताय मिड ऑफचे जे फिल्डर आहेत ते अगदी स्टंपच्या बरोबर बाजूलाच ठेवण्यात आले होते आणि अगदी मिड ऑनचे क्षेत्ररक्षक थोडेसे वाईड आहेत. मिड ऑफला बीट करण्याच्या नादामध्ये निशांत मात्र इथून बाद होतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहता जीवन लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये जावं लागतं, कारण की पहिली विकेटच लवकर आली आहे. निशान इथून आपण पाहताय बाद झालेत. चौकारानं सुरुवात केली, सुरुवात तर खऱ्या अर्थानं चांगली केली होती, परंतु शेवटपर्यंत थांबणं हे देखील फार महत्वाचं असतं. परंतु हे अर्ध्यावट सोडून मैदानाच्या आतमध्ये आलेत. जीवन मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहता. हो, चांगला बॉल वेगवान, परंतु पंच सांगतात इट इज वाईट. जास्त बाहेरून गेला. बरोबर आहे, खऱ्या अर्थानं आता बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता जीवनचा, परंतु जास्तच बाहेर निघालाय.
8 धावा धावफलकावरती. किती? हो, आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फक्त आशाभूत नजरेनं तिथे पाहत राहिले. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चौकार आलाय आणि 2 बाईट बॉल आलेत. एकंदरीत 6 धावा धावफलकावरती आहेत. 54चा पाठलाग करत असताना जे आमचे मेन पंच तुम्ही पाहताय गोकुलजी डायरे सर. फार चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक निर्णय, अचूक नियमावली, संपूर्ण अगदी आपण पाहताय क्रिकेटची अचूक नियमावली त्यांच्याकडे आणि तेच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स क्रिकेट मधलं सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू मार्केवाडी टीमचे आपण पाहताय आणि तेच तुम्हाला आता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत सगळे निर्णय ते अचूकच राहिलेत. हो, आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न पंच इथून सांगतात. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. बाटच्या साह्यानं धावा येत नाहीये परंतु आता गोलंदाज देखील बहाल करतात. अगदी मोफतचा धावा इथून मात्र देत असताना एक्स्ट्रा आली आहे. 7 धावा धावफलकावरती. 54चा पाठलाग करत असताना जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परंतु बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यांना खेळून काढलेत. या षटकामध्ये 3 आतापर्यंत व्हाईट बॉल आलेत. हो, यावेळी खोलामध्ये टाकलाय ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी आलेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. शेवटच्या बॉलवरती ती सिंगल आली. सिंगल अगदी आपण पाहताय षटक समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 8. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 54चा पाठलाग करायचा. मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे. मोठे फटके तर अपेक्षितच आहेत. टीम तुमच्याकडे त्या नजरेनं पाहतीये. तुम्हाला पुढे का पाठवलंय, तुमच्याकडे ती जबाबदारी का दिलंय, या सगळ्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमच्या बॅटच्या साह्याने द्यायचे. तुम्ही या टीमचं प्रतिनिधित्व का करतात, तुम्हाला सलामीसाठी का पाठवलं जातं, हे सगळं काही तुम्हाला आता बॅटच्या साह्यानं ती उत्तर द्यायची आहेत. संघ नायकानं तुमच्यावरती जबाबदारी टाकली आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय मयुरेश गोलंदाजी मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मयुरेश गोलंदाजीसाठी आलेत आणि एसटी रक्षक देखील थोडेसे क्लोज. हो, आडवा बाटनं प्रहार चढवलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. संघर्षाची ती लढाई चालू होती जिथे व्हाईटच्या साह्यानं धावा आल्यात. त्याच्यानंतर मात्र सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि मयुरेशच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 14. हो, हलक्या हातानं फलंदाज बार पुढे सरकले आणि सन्माननीय भगवानजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. फलंदाज बाद पुढे सरकले होते. पाठीमागे पाहिलंच नाहीये आणि तिथून मात्र ती विकेट्सच आपल्याला पाहायला मिळतीये. रनआउटची विकेट आली आहे. एक षटकार आल्यानंतर जीवन मात्र इथून परतताना पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 14 बनवायच्या त्या मात्र 54 म्हणजे अजूनही 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच जास्त दूर नाहीये परंतु तसा संघर्ष, तो कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला भोईरवाडी टीमच्या अगेन्स्ट जावा लागेल. मोठे फटके तर तुम्हाला हवेतच. त्या मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला जावं लागेल. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येतील त्याच वेळी तुम्ही या मॅच पर्यंत आणि या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. मयुरेशच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय तो पहिला षटकार, त्यानंतर मात्र ही रनआउटची विकेट आली आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला इथून पाहायला मिळतात मयुरेश.
हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता टर्न घेतो. आता मात्र इथून एक अचूकता खऱ्या अर्थानं आता गोलंदाज मयुरेशला देखील मिळाली आहे. तो पहिला बॉल चुकीचा, त्याच्यावरती मोठा स्ट्रोक आल्यानंतर ती अचूकता आता साध्य केली आहे. अचूक टप्प्यावरती ना अचूक नियंत्रणामध्ये आता गोलंदाजी इथून करत असताना आपल्याला गोलंदाज मयुरेश पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाटचा फेस अगदीच ओपन आहे. त्याच्यानंतर मात्र बॉल डिलेव्हर्ड होत आहे. बाटचा फेस क्लोज झाल्यानंतर मात्र बॉल डिलेव्हर्ड होताना आपल्याला इथून पाहायला मिळतोय. मिश्रणामध्ये ती गोलंदाजी चालू आहे. मयुरेश हो आणखीन एक चांगला बॉल फिरवला. अगदी आपण पाहता बोट फिरवत असताना आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता बॅक टू बॅक ते 4 अगदी निर्धाव चेंडू आलेत. हो इथून आपण पाहता ए जान टेकन फलंदाज बाद. रोहनला देखील परतावं लागतंय. फलंदाजीतून अगदी आपण पाहता रोहन देखील बाद झालेत. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये आपण पाहता कुटारवाडी टीमची धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 14. अजूनही 12 बॉल मध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता. भगवानजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या आपलं सहर्ष स्वागत. दोस्ती चषक 2026 च्या माध्यमातून आपण आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मार्केवाडी तसेच दुलेवाडीवरून जे कोणी मान्यवर या ठिकाणी आले असतील, ग्रामस्थ आमचे ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित सगळ्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावची आहे, हे व्यासपीठ आपलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी घेणं अशक्य असेल. त्याच्यामुळे ही स्पर्धा आपली समजून आपल्या गावाची ही स्पर्धा आहे, हे व्यासपीठ आपलं आहे. या व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक सहर्ष स्वागत. दोन ओव्हर मध्ये 14 धावा, 2 ओव्हर मध्ये 40 बनवायचे आहेत. मोठे फटके तर हवेतच, परंतु नॉन स्ट्राईक वरती आपण पाहताय सनी ज्यानं 12 बॉल ती फक्त स्ट्राईकची प्रतीक्षा केली. लेफ्टी बॅटर विस्फोटक आक्रमक हार्ड हिटर हे नेहमीच पाहायला मिळतात, परंतु तो आता विस्फोटक इनिंग इथून आपल्याला पाहायला मिळेल का फलंदाज सनीच्या माध्यमातून. कारण की आता संघाला त्याचा इनिंगची गरज आहे. त्याच्या बॅटमधून जेवढे धावा येतील तेवढं संघासाठी हे महत्वाचे राहतील. 12 बॉल मध्ये धावा बनवायचे 40. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज हर्षल. हर्षलचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल आलाय. हो पुढ्यामध्ये टाकला होता, इथे मात्र चुकी झाली आहे. रन्स घ्यायचा प्रयत्नच केला नाहीये. तब्बल 2 धाबा पाहायला गेलं तर इथून कंप्लीट झाला असता, परंतु आता सनीला स्वतःवरती तो कॉन्फिडन्स आहे की इथून मात्र मी मोठ्या फटक्यांनी मॅच फिनिश करू शकतो आणि त्यानं त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. ऑन साईडला आडवा बाटनं प्रहार चढवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय चुकी झाली आहे. बॉल निसटलाय डीप मधून, बॉल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये चौकार. डबल माइंड झाले त्या ठिकाणी आपण पाहताय. फिल्डर असं वाटलं होतं पहिले कॅच कॅरी होईल, त्याच्यानंतर अगदी असं वाटलं की आता मात्र बॉलला फक्त स्टॉप करूया, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बॅकअपला आलेले फिल्डरने देखील चुकी केली
आणि तिथून मात्र तो चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकामध्ये 19 इथून आपल्याला पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा आडवा बाटनं प्रहार चढवला, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत फक्त एकच धाव येते. एक धाव आल्यानंतर धावफलक आता 20-54चा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही इथून 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो इथून देखील आपण पाहता शॉर्ट थर्डमॅनला पकडले, कॅच पुढे आले होते, एज लागली आणि शॉर्ट थर्डमॅनचं फिल्डर कॅच कॅरी करतात. आणखीन एक विकेट आली आहे. आता खऱ्या अर्थाने इथून थोडेसे शोल्डर डाऊन झालेत तर बॅटिंग करणाऱ्या खुटारवाडी टीमचे. इथून आता महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आता धावा आणि बॉल मधलं अंतर देखील वाढू लागलंय. ते अंतर कमी करण्यासाठी ते मोठे फटके खऱ्या अर्थानं हवेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दत्ता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. त्यांच्या जर्सीवरती आपण पाहताय ते हिटर नाव, त्यांच्या जर्सीवरती हिटर आहे. ते आता हिटरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावतील का, गरज देखील आहे. हो पहिलाच बॉल आपल्या व्यासपीठाला सलामी देणारा खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमा पार. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या जर्सीवरती नाव आहे हिटर, त्याच पद्धतीचा पहिलाच फटका पाहायला मिळाला. आणि आता मात्र खेळाडू कक्षाला देखील ते सांगतायत की मला अगोदर पाठवलं असतं तर कदाचित या मॅचचं रिझल्ट वेगळं असतं. षटकार आलाय, षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 जावा धाव फलकावरती. हो यावेळी कमी गतीने टाकला, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. ते आपण पाहता स्लोवर पद्धतीचा बॉल, डॉट बॉल न मात्र षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालेत. धावा धाव फलक्यावरती आल्यात ते अगदी आपण पाहता 26. सहा बॉल आणि 28 धाव संख्येची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 28 धाव संख्येची आवश्यकता. इथून देखील काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचं रिझल्ट काही होऊ शकतं कारण की सनी अजून मैदानाच्या आतमध्ये, तो सलामीसाठी गेला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत तसे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. शेवटचे 6 बॉल तो फेस करणार आहे. 6 मध्ये 28 बनवायचे. शेवटचं षटक स्लॉगर आहे, जिथे खऱ्या अर्थाने या धावा बनवल्या होत्या त्या भोईरवाडी टीमनं तब्बल 24. आता त्या षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत ते कुटारवाडी टीमला 28. 6 बॉल 28 ची आवश्यकता आहे. एकात दोन मोठे फटके सुरुवातीच्याच बॉलवरती जर आले तर मात्र ही मॅच तिथून मात्र अगदी एक वेगळं वळण घेताना पाहायला मिळेल. परंतु ते मोठे फटके येतील का, हा देखील प्रश्नचिन्हच आहे. सनी गोलंदाज आपण पाहता. हो वेदांचा पहिला बॉल मिस हिट झालाय. पहिल्याच बॉलवरती वेदांतने मिळवली विकेट. ही विकेट खऱ्या अर्थाने आपण पाहताय ही मॅच होती आणि तो मात्र इथून बाद झालाय. सनी देखील अपयशी ठरलाय. आता 6 बॉल मध्ये 28 बनवायच्याच होत्या, मग पहिल्या बॉल पासूनच ते आक्रमण करायचं होतं आणि त्याच्यामध्ये मात्र त्याची मोठी विकेट आली आहे. 5 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता.
हो चांगला बॉल, डॉट बॉलच आला. 4 बॉल 28. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल नाही, इथून मात्र धावसंख्या तिथेच मात्र स्थिर अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. 4-28. ड्राईव्ह केलाय समोर आपण पाहताय. बॉल अगदी फिल्डिंग मध्ये चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफला, सीमारेषेच्या पलीकडे, आणि इथून आणखीन एक चौकारच पाहायला मिळेल. तीस धावा धावफलक्यावरती या चौकारानं आपण पाहता. 24 ची अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते 3. हो इथे आपण पाहताय खराब बॉल. पंचांनी नो बॉलचा इशारा दिला, परंतु एकच धाव मिळेल. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावांनी धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचेल ते 32. 3 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. या बॉलवरती जर का मोठा फटका आला असता तर ही मॅच ऑन झाली असती, परंतु या बॉलवरती फक्त सिंगलच आली आहे. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, शॉर्ट आर्म पुल केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक जबरदस्त फटका हिटरच्या बाट मधून, आणखीन एक हिट. षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वरती. आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. दोन बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो चांगला बॉल. एक षटकार आला, त्यानंतर मात्र लगेच कमबॅक झालं. चला बार्नी टीमचे कर्णधार या लगेच टॉस साठी. तर शेवटचा एक बॉल बाकी आहे. मागच्या औपचारिकताच इथून मात्र पाहायला मिळतीये. हो चांगला बॉल. मॅच इथून जिंकली आहे भोईरवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम खुटारवाडी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मार्केवाडीची एवन जोडी नील भगत आणि निहार माली. आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत.